शुअरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून जी मागणी केली होती व्यवस्थापनांना मुदतवाढ देण्यात यावी, पवित्र पोर्टलवर जागा देण्यासाठी, आणि ती शिवजयंतीच्या दिवशीच मागणी मान्य झालेली आहे. सो छत्रपतींचे आपल्यावरती अफलातून उपकार आहेत, कारण आपण जी मागणी मनापासून प्रामाणिकपणे, मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुषा माने, शिवरिटी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, जे काम हाती घेतलेलं आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचं, त्याला यश महाराजांच्या कृपेनं मिळत आहे. त्यांचे आशीर्वाद नक्कीच आपल्या समोर आहेत. ही पहिली मागणी शिवरिटी फाउंडेशनची मान्य झालेली आहे, ती शिवजयंतीच्या दिवशी. दुसरी सर्वात महत्त्वाची मागणी, त्याचा फॉलोअप अगदी आपण ऑगस्ट-सप्टेंबर 2024 पासून करतोय, तो म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तिसरी टेट आहे ती 100% पदभरती व्हायला हवी. त्याच्या संदर्भात सुद्धा गुड न्यूज आहे. ती अशी आहे की तिसऱ्या टेटसाठी 100% पदभरतीचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठवण्यात आलेला आहे. आणि तुमच्या माहितीसाठी, कदाचित तुम्हा सर्वांना माहित पण असेल, सध्या 11 फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपली ही मागणी मान्य होईल अशी आशा करूया. नक्कीच व्हायला असावी. त्याचबरोबर शिक्षण सेवक जे नेहमी म्हणत असतात की मॅडम आमचा विषय घ्या, आम्हाला न्याय मिळवून द्या, कारण तुटपुंज पगारावरती गेली 2000 पासून जी योजना राज्यामध्ये सुरू आहे, त्यांच्यासाठी सुद्धा अर्थ खात्याकडे नोट पाठवण्यात आलेली आहे की आयदर त्यांचं शिक्षण सेवक तरी रद्द करण्यात यावं किंवा त्यांचं मानधन तरी वाढवावं. मित्रांनो, प्रयत्न छोटासा आहे, यश मिळेल की नाही माहित नाही, परंतु हे सुद्धा पाईपलाईन मध्ये आहे. हा विषय सुद्धा नाही असा अजिबात सुद्धा नाहीये. आणि याच धर्तीवरती सध्या रयत बांधवांचं सुद्धा समायोजन होतंय, परंतु हे समायोजन होत असताना कोणी सुद्धा नाराज होणार नाहीये. रयत बांधवांचं समायोजन कसं होणार आहे आणि नाराज कसं कोण होणार नाहीये, म्हणजे सेकंड फेज वाले किंवा थर्ड फेज वाले, याच्या संदर्भात सुद्धा. आणि हे बांधव ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे परंतु त्यांना इतके दिवस वर्षभर रखडावं लागणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा कळत न कळत त्यांच्या सोबत आपण होतोच आहोतच. लढ्यामध्ये सुद्धा मी प्रत्यक्ष सहभागी झालेले आहे. त्यांच्यासाठी सुद्धा आजच्या या शुभदिनी आपल्याकडे नक्कीच गुड न्यूज आहे. आणि अशाच प्रकारे शिक्षक भरतीच्या पवित्र कामासाठी जे आपण शिवरिटी फाउंडेशनने जी सुरुवात केलेली आहे त्याला अफाट यश मिळत आहे. आणि अशाच यशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप खूप मनापासून धन्यवाद कमी आहेत. त्याचबरोबर आपल्या सर्वांना जय शिवराय, जय भीम. असंच राहूया, एकत्र राहूया, लढूया शिक्षक भरतीचा हा लढा. आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याबद्दल खूप खूप